एकही मॅच न हरल्या टीमा एकाच ग्रुपमध्ये. होय, भारत, आफ्रिका, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे एकही मॅच हरल्या नाही त्यांनी वर्ल्ड कपची आतापर्यंत. 4च्या 4 मॅच जिंकून ह्या टीमा वर आल्या आणि तीही एकाच ग्रुपमध्ये. त्याच्यामुळे आपल्या ग्रुपमध्ये सुपर 8ची मजाच आहे मित्रांनो, बघायचंच काम नाही. एक से बढकर एक टीम आहेत, मुकाबले तो शानदार होणार आहेत. कोणालाही जिंकणं एवढं सोपं नाही आहे, कारण ह्या टीमा एकही मॅच हरलेल्या नाही आहेत. सगळ्याच मॅचा जिंकून आले आहेत. दोन्ही ग्रुपमधून आपल्याच ग्रुपमध्ये येतात. विशेष म्हणजे त्या टीमा दुसऱ्या ग्रुपमध्ये न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका आणि पाकिस्तान त्या टीम आहेत. पण आपला ग्रुप लय जबरदस्त आहे बाई. एकही मॅच हरलेली नाही आहे. आणि विशेषतः झिम्बाब्वे जर कोणी विचारही केला नव्हता तर सुपर 8मध्ये येईल म्हणून. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला हरलं, वाटलं माणसाला की एखाद्या वेळेस त्याचं लक असेल, पण त्यानं श्रीलंकेलाही काल हरवलं. आणि त्याला एवढं सोपं नाही मित्रांनो, त्यांना पण हरवणं. हलक्यात घेऊ नका आणि हलक्यात कोणी घेणार नाही झिम्बाब्वेला. पण आता सुरू झाला आहे खरा मुकाबला सुपर 8चा. एक से पडकर एक मॅच आपल्याला बघायला भेटतील, कारण सगळ्याच टफ टीम आहेत. आजपर्यंत झालेल्या चुका ज्या आपल्या झाल्या होत्या भारतीय टीमच्या, त्या चुका आता करता कामा नये. अभिषेकचा फॉर्ममध्ये येणं फार जरुरीचं आहे, कारण तो चालला तर समोरच्या टीमचं तर 12 वाजवतो, ते तर माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. आणि विशेष म्हणजे जी आपली कमजोरी आहे स्पिनला, मिडल ऑर्डर आपलं खेळू शकत नाही आहे. विशेषतः चिंतेची बाब मला अभिषेकपेक्षा तिलक वर्माची वाटते, कारण तिलक वर्मा खेळतो आहे पण खूप स्लो खेळतो आहे. आता सूर्या स्लो खेळते पण त्याच्यावर कॅप्टन्सीचा दबाव आहे, कारण सिच्युएशननुसार त्याला तो खेळावा लागतो. बाकीच्या प्लेयरनं मोकळं खेळलं पाहिजे. जर सूर्या दमाने खेळू लागला तर तिलकचं काम आहे ना फास्ट खेळायचं. आपण 2-3 मॅच पाहिल्यात, खूप स्लो होतं, रेटनं खेळतो तो तिलक वर्मा. आणि सूर्याला तर फास्ट खेळता येत नाही, कारण त्याला माहिती आहे आपला विकेट खूप महत्त्वाचा आहे. तो दमाने खेळला होता, पण बाकीच्या प्लेयरचं काम आहे की त्याच्यावर दबाव न येऊ देणं. हे तिलक वर्माला कळलं पाहिजे. तिलक वर्माला थोडी स्पीड वाढवली पाहिजे. तर मित्रांनो, आपली पहिली सुपर 8ची मॅच 22 फेब्रुवारीला आहे आफ्रिकेसोबत. आफ्रिका आता बदला घ्यायला उत्सुक आहे, कारण वर्ल्ड कपच्या फायनलला आपण त्यांना हरवलं होतं. त्यांच्या तोंडचा घास काढून आपण घेतला होता, तो आपल्याला हरवायला बसलेला आहे. त्याच्यामुळं त्याच्याविरुद्ध आपलं चांगलं प्रदर्शन असणं खूप महत्त्वाचं आहे. अभिषेकचा फॉर्म वापस येईल यात चिंता नाही आहे. ईशान पण चांगला खेळतो आहे. मधले बॅट्समननं स्पिनसोबत चांगलं खेळणं जरुरीचं आहे. त्यानंतर आपला पुढचा मुकाबला आहे 1 मार्चला वेस्ट इंडिजसोबत. वेस्ट इंडिजची टीम खूप तगडी आहे. एकही प्लेयर जर चालला तर मॅच इकडची तिकडे करू शकतात. त्यांच्यासोबतही चांगलं खेळणं फार जरुरीचं आहे. त्याच्यानंतर आहे झिम्बाब्वेला हलक्यात घेऊन जमणार नाही मित्रांनो. झिम्बाब्वेची टीम दिसायला लहान असली तरी आता आजच्या सध्याच्या वर्ल्ड कपला टीम खूप चांगली झालेली आहे ती. त्यामुळं त्यांना हलक्यात घेऊन जमणार नाही. सगळ्याच टीमसोबतचे मुकाबले आपले जबरदस्त होणार आहेत. झालेल्या चुका उद्या इथून पुढं चांगलं खेळणं भारतीय टीमसाठी खूप जरुरी. तब्येत ठीक नाही आहे मित्रांनो, सर्दी झालेली आहे, खोकला आहे, आवाज व्यवस्थित येत नाही आहे. भारताला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फक्त 5 मॅच जिंकायचे आहेत मित्रांनो, फक्त 5. सुपर 8च्या 3, सेमीफायनलची 1 आणि फायनलची 1. हे झाल्यानंतर वर्ल्ड कप परत आपल्याकडेच राहील. खूप चांगली बाब होऊन राहील. त्याच्यामुळं पूर्ण क्षमतेनं भारतीय टीम खेळली ना, कोणतीही टीम भारतासमोर काही करू शकत नाही, कारण भारतापाशी 1 से बढकर 1 प्लेयर आहेत. आपण पाहिले आहेत, त्याच्यापैकी दोन्ही प्लेयर चालले तर समोरच्या टीमचे हे करून जातात. बॉलिंगमध्ये सध्या चांगली फॉर्म आहेत. सगळे बॉलर आपले चांगलेही करत आहेत. आशा करू की भारत सुपर 8मधून पुढं सेमीफायनल, फायनल आणि फायनल जिंकून वर्ल्ड कप आपल्याकडे येऊ. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.